नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर पीक विमा 2025 जानेवारी महिना संपत आलेला असताना सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झालेला नाही। मग आता हा पीक विमा नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार, कोणकोणत्या पिकांसाठी जमा होणार आणि महत्त्वाचं म्हणजे हेक्टरी हा पीक विमा केव्हा जमा, हेक्टरी पीक विमा किती जमा होणार, ही जी सविस्तर शेतकरी बांधव प्रश्न आपल्याला कमेंट्स मध्ये विचारत आहे, तर त्या संपूर्ण प्रश्नांची अपडेट्स जी समोर आलेली आहे कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विम्याबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट्स समोर आलेली आहे, तर तीच अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स येथे तुम्हाला पाहायला मिळत असतात। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पीक विमा नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार। जसं की सोशल मीडियावरती सांगितलं जात होतं की जानेवारी महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा 2025 जमा होणार आणि आता जानेवारी महिना संपतही आलेला असताना शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही पीक विमा जमा झालेला नाही। त्यामुळे शेतकरी बांधव हा प्रश्न विचारताय। तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे आपल्या संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांचे पीक कापणीचे जे अहवाल आहे तर ते अहवाल सादर करण्यात आलेले आहे आणि लवकरच केंद्र शासनाच्या माध्यमातून आता हा पीक विमा वाटप केलं जाणार आहे। आता पीक विमा वाटपामध्ये एवढी दिरंगाई का होत आहे, तर कृषी विभागाच्या माध्यमातून असं सांगण्यात येते की पीक विमाचं जे पोर्टल आहे तर यावरती काही तांत्रिक अडचणी आलेल्या असल्यामुळे त्या अडचणी लवकरच सॉल्व्ह होतील आणि या अडचणी सॉल्व्ह झाल्यानंतर लगेचच कुठल्याही क्षणी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा हा जमा केला जाईल। म्हणजेच एकंदरीत शेतकरी मित्रांनो, 7 ते 8 दिवसांमध्ये संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे। आता हा जो पीक विमा आहे हा हेक्टरी किती मिळणार, तर मित्रांनो जसं की आपल्याला माहित आहे की आपण पाहत आहोत की हेक्टरी 17,500 रुपये असा पीक विमा मिळणार अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे। मग खरोखर आता हा पीक विमा हेक्टरी 17,500 रुपये मिळणार का, तर नाही। आपल्याला जो 2025 मध्ये पीक विमा मिळणार आहे हा मंडळ निहाय पीक विमा मिळणार आहे, ना की तुम्हाला वैयक्तिक पीक विमा मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जसं की तुमच्या मंडळामध्ये मागील 5 वर्षांचं उत्पादन किती झालं त्यानुसार 2025 मध्ये तुमच्या उत्पादनामध्ये किती घट आली, म्हणजे तुमच्या मंडळामध्ये किती घट आली यानुसार त्याची आकडेवारी काढली जाईल आणि या आकडेवारीनुसार तुम्हाला पीक विमा 2025 हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल। म्हणजेच एकंदरीत तुमचं 70% नुकसान झालेलं असू द्या, 80% नुकसान झालेलं असू द्या, वैयक्तिक याचा कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये पीक विमा मिळण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध येणार नाहीये। तर तुमच्या मंडळाचं संपूर्ण मंडळाचं किती नुकसान झालं याची आकडेवारी काढली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला पीक विमा हा दिला जाईल। आता समजा तुमच्या मंडळामध्ये एखादं शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे, परंतु इतर शेतकरी बांधवांचं कुठल्याही प्रमाणामध्ये नुकसान झालेलं नाही, तरी सुद्धा तुम्हाला पीक विमा येण्याचे चान्सेस खूप कमी असणार आहेत। मित्रांनो, एकंदरीत तुमच्या संपूर्ण मंडळाचं नुकसान काढलं जाईल, या नुकसानाची आकडेवारी काढली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला पीक विमा दिला जाईल। एकंदरीत फक्त एवढंच लक्षात घ्या की हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा हा कुठल्याही शेतकरी बांधवांना दिला जाणार नाही। म्हणजे एकंदरीत सरकारच्या माध्यमातून जी पीक विमा पॉलिसी आहे किंवा जो पीक विमा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे हा पीक विमा दिला तर जाणार आहे, परंतु अगदी तुटपुंज्या स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। म्हणजेच आपण फक्त असं म्हणूयात की सरकारच्या माध्यमातून पीक विमा दिला जाणार, परंतु तो शेतकऱ्यांच्या काहीही फायद्याचा नसणार आहे, कारण ती जी रक्कम जमा होणार आहे अगदी तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याचं कारण असं आहे की कुठल्याही शेतकरी बांधवांना वैयक्तिक पीक विमा न देता मंडळ निहाय पीक विमा दिला जाणार आहे। आता एका मंडळामध्ये बरेचसे शेतकरी बांधव असतात, त्यांच्यामध्येही आकडेवारी काढली जाईल आणि त्यानुसार शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाईल। मग तुम्हीच ठरवा की तुमच्या मंडळामध्ये किती घरं आहेत, किती शेतकरी बांधव आहेत आणि त्या शेतकरी बांधवांचं किती नुकसान झालेलं आहे आणि त्याची आकडेवारीनुसार तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे। आता हे सर्व झाले प्रश्न। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न की कोणकोणत्या पिकांसाठी हा पीक विमा मिळणार, तर कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, बाजरी असेल, या सर्व पिकांचा पीक कापणीचा अहवाल हा सादर झालेला आहे। पीक कापणीचे अहवाल पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे या सर्व पिकांचा पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरच म्हणजे येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये नक्कीच जमा केला जाईल अशी माहिती कृषी विभागाकडून मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या मंडळामध्ये किती नुकसान झालेलं आहे त्यानुसार तुम्हाला पीक विमा हा मिळणार आहे, ना की तुम्हाला वैयक्तिक पीक विमा हा मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती पीक विमा 2025 बद्दलची सविस्तर आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।